नगरधनला पोचलो तेव्हा दिवस मावळला होता. नागपूरच्या पुढेही आलो होतो, त्यामुळे रामटेक इथे मुक्काम करायचे ठरवले. रामटेक येताच दिवाळीमुळे गडमंदिर इथे केलेल्या आकर्षक रोषणाईने लक्ष वेधले गेले. त्यामुळे थेट जैन धर्मशाळेत न जाता गाडी तिकडे फिरवली. रात्र झाली होती, त्यामुळे गडावर शुकशुकाट होता. मंदिर सुरू होते. दर्शन केले आणि मग जैन धर्मशाळेत मुक्कामी आलो. सकाळी लवकर उठून अभिषेक, शांतीधारा केली. सगळ्या मंदिरांचे दर्शन घेतले. इथल्या मंदिरांची रील चॅनलवर आहे बरं का. मग इथे जेवण केले आणि पुन्हा एकदा गड मंदिराकडे निघालो. योगायोग झाला आणि गाडीतील म्युझिक प्लेअरवर अचानक अनुप जलोटा यांचे रामभजन लागले. जय श्रीराम. दोघे आता रामटेक मंदिरावर आलो. गड मंदिर याला जसं म्हटलं जातं, गडही आहे आणि मंदिरही आहे. हा रामटेकचा गड मंदिर. सुंदर परिसर आहे. हा खिंडसी तलाव दूरवर दिसतो. थोडं हेच आहे आज वातावरण. रात्री पाऊस आला होता थोडा इथे. चारही बुरुज इथे दिसतात आपल्याला. 2 बुरुज या बाजूला आहेत, 2 बुरुज या बाजूला आहेत. आणि भक्त सध्या कमी आहेत दिवाळीमुळे. काल रात्री तर मंदिरात आम्ही फक्त दोघं होतो. एक्सक्लुझिव्ह दर्शन, एक्सक्लुझिव्ह आरती. फक्त 2 भक्त, मी आणि रुचिरा. आणि एक भजनी मंडळ होतं रात्री मंदिरात. सुंदर अशी लाईटिंग होती इथे मंदिराला. बाकी कोणीच नाही. काय अप्रतिम दर्शन झालं रात्री. त्यानंतर आम्ही याच्यावर गेलो, जैन मंदिरमध्ये गेलो. तिथे मुक्काम केला. सकाळी तिथे भरपूर दर्शन घेतलं, अभिषेक केला, पूजा केली. आता 12 वाजले, जेवण झालं आहे. राम मंदिर परिसर. जय श्रीराम. दिवाळीला राम परत आले आणि आम्ही त्याच मार्गावर आहोत. त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. रात्री जे दर्शन झालं ते इतकं अप्रतिम होतं, सांगू शकत नाही. आता इथे आतमध्ये शूटिंग फोटो मनाई आहे, त्यामुळे आतले काही फोटो घेणार नाही. त्यामुळे हे दर्शन बाहेरनंच व्हिडिओ घेऊयात. चला आत जाऊयात. मंदिरात प्रवेशापूर्वीच ही बारव दिसली. हिचा फोटो काढला आणि आत शिरलो. दर्शन झाल्यावर पुजारी काकांना विचारून एक छोटा व्हिडिओ काढला. बाहेर असलेल्या वराह मंदिराकडे आलो आणि तिथून पुढे सिंदूर बावडीकडे. ही इथली सिंदूर बावडी, प्रसिद्ध बावडी अशी आहे. ही पुरातन असं याचं स्ट्रक्चर आहे. बारव म्हणा, पायऱ्या त्याला. आणि वरती या बाजूला गड मंदिर आहे. आम्ही आता कपूर बावडीकडे निघालोय. थोडासा हा जो डोंगराचा जंगल प्रदेश आहे, त्यातनं जाणारा हा रस्ता आहे. 300-400 मीटर चालत जायचं. समोरती पुरातन अशी कपूर बावडी म्हणजे कपूर बारव. ही कर्पूर बावडी म्हणजे कापूर बारव मराठीत म्हणायचं तर. आतमध्ये छोटंसं एक मंदिर आहे आणि समोर ही पुष्करणी, पाणी, तलाव, कमळाची फुलं आलेत. सुंदर देखणं असं हे दृश्य. फारच सुंदर. चारी बाजूनी हा जंगल परिसर आणि मंदिर, ह्या देवड्या. बऱ्यापैकी अवशेष थोडे बघणं झालं, बट हे लोकांनी प्रिझर्व केलं याला, जे काय आहे ते. आता हे असंच राहावं ही इच्छा. इथे एक सेल्फी घेतला आणि मार्गस्थ झालो. आता आम्ही पेंच अभयारण्यात चाललोय. हा रस्ता जो आहे हा एलिव्हेटेड कॉरिडॉर जंगलसाठी हा नव्यानेच बांधण्यात आलेला आहे. पूर्वी इथे हा जंगलातनं जाणारा रस्ता होता असं ऐकण्यात आहे माझ्या. आता पूर्णपैकी हा असा
असतात तिथे आहेत. मागे एक गेट केलं आहे. हा आता पुढे एक सिल्लारी गेट येणार आहे. आता इथनं नॉर्मल रस्ता सुरू झाला. हे खुर्सापूर गेट, सिल्लारी गेट, मौदी गेट हे सगळे पेंच व्याघ्र प्रकल्प प्रदेश हा सगळा आहे. पुन्हा एक एलिव्हेटेड कॉरिडॉर, त्याच्या खालनं सगळे ॲनिमल अंडरपास आहेत. ट्रॅफिक ही सगळी वरचे वर जाते. हे छान इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट आहे आपल्या इथे. प्राणी वेगळे राहतात आणि जी ट्रॅफिक आहे ती वेगळ्या दिशेने जाते. आता इथे पुन्हा हे जंगल पट्टा सुरू झाला आहे. खुर्सापार आणि सिल्लारी असे 2 गेट पेंच अभयारण्याचे, पेंच टायगर रिझर्वचे इथे आहेत. फारच सुंदर प्रदेश आहे. दोन्ही बाजूने इतकी सुंदर झाडी आहे. तुम्ही कधी टायगर रिझर्वमध्ये, कधी व्याघ्र प्रकल्पात किंवा इतर कुठे सफारी केली आहे का? तुमचे काय अनुभव असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हालाही करायची आहे. कुठली करावी हेही सांगा. ताडोबा की पेंच ह्यात आमचं आता कन्फ्युजन आहे, तर नक्की सांगा. इथे पेंच नॅशनल पार्कचं त्यांनी बोर्ड लावला आहे, माहिती एकूण कोणते कोणते द्वार आपल्याला जाता येतील पेंचसाठी त्याची पूर्ण माहिती दिली आहे. इथे हायवेला यांनी पूर्ण साऊंड बॅरियर लावलेत अशी हिरव्या कलरचे. खूप छान वाटतंय हे, कारण की याचे 2 फायदे आम्हाला तरी जाणवत आहेत. एक तर प्राण्यांना आपल्या ह्या गाड्यांच्या आवाजांचा त्रास होत नाही आणि सोबत लोकही कचरा फेकत नाही जंगलामध्ये. जर नॉर्मल ओपन असतं तर लोकांनी नक्कीच कचरा फेकला असता, पाण्याची बॉटल वगैरे. तर हे खूप छान फायदेशीर झालेली गोष्ट आहे. हे भारी वाटतंय, काहीतरी वेगळं पाहिल्याचा फील आलाय. आम्ही रस्त्याने जात होतो तर रस्त्यात छपरा दिसला आणि आठवलं इथे काहीतरी बघण्यासारखं आहे. तर कळलं की इथे एक गडी किल्ला आहे. त्यामुळे आपण आता छपरा गावात जातोय. वैनगंगा या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं गाव आहे. इथे म्हणजे छपरा राजवंश असं दिलेलं आहे. त्यांची गडी ही हा आहे. छपारा हे गोंड आणि मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली येणारे ठिकाण होते. राजे बख्त बुलंदशाह यांनी राजखान याला डोंगरताल हा प्रदेश दिला. त्यांनी पुढे राजाराम सिंह याला शिवनी प्रदेशाचा अधिभार दिला. या राजाराम सिंहने छपारा इथे किल्ला बांधला. हाच किल्ला बघायला आम्ही निघालो होतो. विराग एकदम बेस्ट ड्रायव्हिंग करतोय. माझी हालत टाईट आहे. ती गाडी निघेल की नाही याची शाश्वती नाही आहे आणि आम्ही किल्ला शोधतोय. किल्ला कोणता तर झेंडा चौक आहे, कुठं तरी काहीतरी आहे. आता समोर नारळ ठेवलेले दिसतात. ते नारळ घ्यावं आणि घरी जावं. आम्ही छपारा ह्या गावातून जातोय. छोट्या छोट्या बोळी आहेत आणि मस्त छान टुमदार अशी घरं आहेत आणि रस्ता शोधत शोधत गडीसाठी जातोय. विराटची हालत टाईट आहे. काहीतरी बोला. काय बोलावं ह्यावर? बायकोनी फसवलंय गडी दाखवायच्या नावाखाली. छपारा किंवा छपरा असं याचं प्रोनाऊन्सिएशन आहे नावाचं. आणि इथे असलेली ही गोंड राजवंशीय राजांची ही गडी किल्ला आहे. ॲक्च्युली जमिनीवर भूतल आपला भुईकोट किल्ला. पण ह्या बैनगंगा हे नदीच्या पात्रात पाणी आलं आहे, त्यामुळे हा पूर्ण किल्ला आता जलमय आहे. इतर वेळी आलात तर इथपर्यंत गाडी येते, पण रस्ते खूपच छोटे छोटे आणि त्यात दिवाळी आहे. रस्त्यावर बरीच गर्दी होती, त्यामुळे आपल्याला सावकाश गाडी आणायला लागली, जरा केअरफुल. पण इतर वेळी थेट गाडी येते इथपर्यंत. मोठं पटांगण आहे, कदाचित कॅम्पिंगही करता येऊ शकेल. मध्य प्रदेशमधल्या सिवनी एरियामध्ये येणार असाल तर ह्या किल्ल्याला नक्की भेट द्या. सुंदर असा प्रदेश आहे आणि इथे एक मातेचं मंदिर आहे, तर ते मंदिर बघू आपण जाता येतं का. पण ही छोटीशी गडी आहे
आलात तर इथे नक्की या. ही गडी अवशेष आहेत, बऱ्यापैकी आहेत, पण पाण्यात गेल्यात. पात्र नदीचं पूर्ण दुथडी भरून वाहते नदी. पावसाळा आत्ताच ओसरला त्यामुळे भरपूर पाणी आहे आणि इतर वेळेला इथे पाण्यातही जाता येतं आपल्याला. इथे चेंजिंग रूमसुद्धा नगर परिषद छपारा यांनी दिल्यात महिलांसाठी. म्हणजे नक्कीच इथे लोक येत असतील, भाविक येत असतील. तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की या. किल्ल्याचा हा रम्य प्रदेश जमिनीवरून बघूनच मन मोहून गेले. मग ड्रोनने शूट करायचे ठरवले. गाडीतून ड्रोन काढला आणि नदीच्या दिशेने पाठवला. जलमग्न झालेला हा किल्ला इतिहासाची आणि इथल्या राजांच्या पराक्रमाची साक्ष देत असल्याचे जाणवले. कदाचित उन्हाळ्यात इथे आलो असतो तर किल्ल्याच्या आत चालत जाता आले असते आणि तेव्हा ड्रोन व्हिडिओ घेतला नसता. जे होते ते चांगल्यासाठीच. ड्रोनच्या माध्यमातून इथे असलेला आजूबाजूचा प्रदेश निहाळता आला. नदीवरील हायवेचा पूल, मंदिर, तटावरील सुपीक शेती, मागे असलेले डोंगर, छोटेसे पण देखणे असे छपारा गाव, असे सगळे काही बघता आले. मग शेजारील मंदिर बाहेरून बघण्याचे ठरवले. इथले हे देवीचं मंदिर आहे. आणि त्याच्या समोर हे बगीचे आहेत. हे बघून झाल्यावर आल्या मार्गाने पुन्हा एकदा गावात आलो. पुन्हा एकदा अरुंद रस्त्यावरून गल्ली बोळ्यातून गाडीची वाट काढत हायवेवर आलो. मग जबलपूर मार्गावर असलेले लखना 2 येथील मंदिराचे दर्शन घेतले. संध्याकाळी 6च्या आसपास जबलपूर इथे पोहोचलो. इथे रस्त्यावर असलेली दिवाळीची गर्दी अनुभवली. दिवाळीची दुकाने बघितली. जैन भोजनालयात जेवण करून आजचा मुक्काम कुठे करायचा हे ठरवलंय. आता तो कुठे झाला आणि उद्या काय बघितले ते पुढच्या व्हिडिओत बघूया. धन्यवाद.